चला, स्वागत आहे मित्रांनो तुमचं केटी स्पर्धा गुरु या YouTube प्लॅटफॉर्मवरती. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वाचा अभ्यासक्रम आज पाहणार आहोत. तर चला, आपण कोणताही वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करू. तर त्याच्यामध्ये प्रथम मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची या संघटनेची स्थापना कधी करण्यात आली मित्रांनो? तर ती आलेली आहे पहा 22 जुलै 1944. त्यांची सदस्य संख्या आहे 190 आणि त्यांचं जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं जे वर्ष आहे 1 मे ते 30 एप्रिल. यांची उद्दिष्टे काय आहे? विनिमय दर स्थिर राखण्यास मदत करायचा, विविध देशांना व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्यासाठी आर्थिक सहाय्य करायचं, संतुलन विनिमयावरील नियंत्रण कमी करण्यात प्रोत्साहन द्यायचं, आणि पुढे आहे आंतरराष्ट्रीय चलन विनिमय सहकार्य करणे. म्हणजे कसं की कोणत्या देशाच्या चलनाचा कशा पद्धतीने तुटवडा आहे, कशा पद्धतीने कोणतं चलन पडलं, कोणतं चलन उभं राहिलं, कोणत्या चलनाची सध्या किंमत काय आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ठरवते. मुख्यालय आहे मित्रांनो त्यांचं वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये. ही संस्था युनायटेड नेशनची आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सर्वाधिक वाटा हा अमेरिका या राष्ट्राचा आहे. ठीक आहे, आपण हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मित्रांनो जागतिक बँक. आता जागतिक बँकेबद्दल जर बोलायचं जर गेलं तर जागतिक बँकेचे मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या शहरात आहे. जसं की युनियन कोणाचं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या दोघांचंही मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टन DC मध्येच आहे. आणि विशेष जागतिक बँकेचा भारत हा संस्थापक सदस्य आहे. पुढची बँक आहे आशियाई विकास बँक. मुख्यालय मनिला फिलिपिन्स या राष्ट्रामध्ये या बँकेचं मुख्यालय आहे. भारत या संस्थेचा सुद्धा संस्थापक सदस्य आहे. पुढे मित्रांनो आहे ब्रिक्स. या संघटनेत स्थापना असलेल्या देशांच्या शाश्वत विकास व शाश्वत पायाभूत सुविधांसाठी वित्त पुरवण्याची जबाबदारी या बँकेची आहे. हिची स्थापना मित्रांनो 2014 साली झाली. तर मुख्यालय आहे सांघाय चीन. ब्रिक्स म्हणजे काय? ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. आता नवीन काही राष्ट्रांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढे घ्यायचं भारत 2021 साठी ब्रिक्स गटाचा अध्यक्ष होता. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेची स्थापना 2014 मध्ये फोर्टोलेझा ब्राझील येथे 6व्या ब्रिक्स शिखर परिषदेत झाली. दिल्ली, गाझियाबाद, मेरठ प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली. पुढे पहा, हे काय मी वाचून देत बसत नाही. यांच्या शिखर परिषदा झाल्या तर टोटल म्हणजे 19 शिखर परिषदा झाली. पहिली शिखर परिषद कुठे झाली? तर रशियाला ही महत्वाची असेल, परीक्षेला येऊ शकते. दुसरी ब्राझील, तिसरी हुचिंताओ, चौथी भारत. चौथी परिषद कुठे झाली? ही पण महत्वाची, येऊ शकते भारत. 5वी दक्षिण आफ्रिका डर्बन, 6वी ब्राझिलिया, 7वी रशिया, 8वी गोवा. 4थी आणि 8वी भारतात झाली पहा गोवा. 9वी जामेन. पुढे पाहायचा पुढचा मुद्दा आहे आपला भारतीय चलन व्यवस्था. तर 1955 मध्ये आपण नाणे दुरुस्ती कायदा करण्यात आणला. पुढे भारताच्या चलन व्यवस्थेचे व्यवस्थापन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत केले जाते, RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 ला झाली मित्रांनो. याबद्दल आपण सविस्तर मुद्दा टाकलेला आहे. पुढच्या पॉईंट मध्ये पाहू. SBI बँकेची स्थापना 1955 ला झाली, हे पण पाहू. आणि भारतीय नाणे कायदा कधीचा आहे? 2018चा आहे, हे पण आपण पुढे पाहणार आहोत. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वाधिक 10,000 रुपये किमतीची नोट छापू शकते. आता आपण नोट आणि नाणे याच्याबद्दल पाहू. नोटा व नाणी कुठून आल्या? टांगसाळ, ज्याला मिंट म्हटलं जातं. टांगसाळ कुठे? नाणे पाडण्याचं ठिकाण. मराठीतील शब्द समूहाबद्दल एक शब्द पण विचारला जातो. टांगसाळ म्हणजे काय? जिथे नाणी पाडल्या जातील तो भाग म्हणजे टांगसाळ. त्या टांगसाळीचं ठिकाण आहे कोलकाता, नोएडा, हैदराबाद आणि मुंबई. पुढे करन्सी नोट प्रेस नाशिक रोड या ठिकाणी 20 रुपयाची नोट सोडून बाकी सर्व नोटा छापल्या जातात. बँक नोट प्रेस देवास. सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद. आधुनिक प्रेस नोट साल्बोनी. हे आहे साल्बोनी ठिकाण पश्चिम बंगालमध्ये आणि दुसरं ठिकाण आहे मैसूर जे कर्नाटकमध्ये आहे. सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद. ठीक आहे. पुढे काही आपण प्रश्न आणि उत्तर पाहू. सर्वाधिक प्राथमिक कृषी पतसंस्था कोणत्या राज्यात आहेत? प्राथमिक कृषी पतसंस्था कोणत्या राज्यात आहेत? तर मित्रांनो ते आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अर्थशास्त्राशी निगडीत आहे. अचानक तुम्ही म्हणशाल की पॉईंट दिले आणि लगेच प्रश्न सुरू केले. पॉईंट दिले, काही पॉईंट प्रश्नाच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट केले, जे की ऐकायला किंवा वाचायला असं बोर नाही झालं पाहिजे म्हणून लगेच थोडं चेंजेस आणला. पुन्हा मी पॉईंट खाली क्लिअर करतो. ओके. तर सर्वाधिक प्राथमिक कृषी पतसंस्था या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. सहकार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र व्यापलेलं आहे. सहकार क्षेत्राचं वाक्य आहे बिना सहकार नाही उधार. तुम्ही सहकार करा
आणि त्याच्यातून उधार घ्या आणि उधारी फेडा व्याजानुसार. नागपूर योजना कधीची आहे? 1943. बॉम्बे योजना आहे ही आहे 1961. भारतात सर्वाधिक लांबीचे राज्य महामार्ग कोणत्या राज्यात? ही आहे महाराष्ट्र. सर्वाधिक लांब महामार्ग हे तामिळनाडू. सर्वाधिक रस्त्याची लांबी तामिळनाडू मध्ये. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी सुरुवात करण्यात आली? तर मित्रांनो ही आहे 25 डिसेंबर 2000 ला. सेतू भारतम ही योजना केंद्र सरकारने कधी सुरू केली? 2016 ला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पॉईंट महत्वाचा क्लिअर करून दिलाय. वन लाईनर मध्ये देण्याऐवजी मला त्याला ऑप्शन मध्ये, आणि वन लाईनरच झाले कारण मी ऑप्शनला डार्क केलेला आहे. सेतू भारतम योजना कधी केंद्र सरकारची आहे? 2016 ची. भारतमाला परियोजना ही कधी सुरुवात करण्यात आली? 24 ऑक्टोबर 2017. पुढे पाहता एक पॉईंट पाहू आपण लगेच. मी आधी एमसीक्यू पाहिले, आता पॉईंट पाहू, म्हणजे प्रश्न पाहिले पॉईंट पाहू. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. आता आपण आदराने बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणतो, शिवसेना प्रमुख म्हणतो, ज्यांनी मराठी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळावा म्हणून एक संघटना स्थापन केली. तिची हीच शिवसेना महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आधार बनली. तेच माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने समृद्धी महामार्ग नागपूर टू मुंबई असा सुरू करण्यात आला. समृद्धी महामार्गाचा उद्देश असा होतो की जलद गतीने 8 तासामध्ये प्रवास झाला पाहिजे, वेळ वाचला पाहिजे, आणि याच्यामधून दृष्टिकोन असा आहे का ग्रामीण भागातील शाश्वत विकास. तर चला पॉईंट पाहू. लांबी असेल 701 किलोमीटर. मुंबई ते नागपूर दरम्यान असेल. मी नागपूर ते मुंबई म्हणलं, पण मुंबई ते नागपूर समजा किंवा नागपूर ते मुंबई, काही हरकत नाही. हे टार्गेट किती तासात असेल? 8 तासामध्ये. दोन्ही बाजूनी 4-4 पदरी, म्हणजे 8 पदरी रोड आहे. परीक्षेला प्रश्न विचारला तर 8 पदरी. आणि हे 10 जिल्ह्यातून गेलेले. कोणकोणते जिल्हे आहेत ते? नागपूर आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर आणि ठाणे. एकूण तालुके किती कव्हर तालुके होत आहेत याच्यामध्ये? तर एकूण तालुके कव्हर आहेत मित्रांनो 26. एकूण तालुके किती कव्हर होत आहेत? 26. त्याच्यानंतर 392 गावं याच्यामध्ये कव्हर झालेली आहेत. पुढे मुक्तीबोरी, सॉरी इथं मुक्तीबोरी व्हायचं तर मुक्तीबोरी झालं, समजून घ्या. मुक्तीबोरी हे आहे नागपूर मधलं ठिकाण. वर्धा हे जे MIDC आहेत, मुक्तीबोरी, वर्धा, अमरावती, जालना, चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज, अहिल्यानगर मध्ये सिन्नर, या MIDC नी हा महामार्ग जोडला जातो. ओके. पुढे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला काय दिला? चालना देणार. ओके. आता पुढे पाहणार आहोत आपण काही योजना. पूर्ण योजना नाही पाहिल्या, पण काही योजना ज्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बघणार आहोत. 20 कलमी कार्यक्रम 1975, इंदिरा आवास योजना 1985, प्रधानमंत्री आवास योजना 2015, प्रधानमंत्री रोजगार योजना 1993, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006, अमृत योजना 2015, मनोधैर्य योजना 2013, नवसंजीवनी योजना 1996, माझी कन्या भाग्यश्री कन्या योजना 2016, जननी सुरक्षा योजना 2005, सुकन्या योजना 2015, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना 2007, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान 2015, प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2017, अटल पेंशन योजना 2015, प्रधानमंत्री जनधन योजना 2014, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना 2015, मुद्रा योजना 2015, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2015, आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम 1973चा, 20 कलमी कार्यक्रम 1975चा, आदर्श संसद ग्राम योजना 2014 ची, मिशन अंत्योदय योजना 2017, स्मार्ट सिटी योजना 2015, सुकन्या योजना 2015, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016, प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2017, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2015 आणि मनोधैर्य योजना 2013 आणि अस्मिता योजना 2018. या पूर्ण योजना मी विश्लेषण करून एखाद्या व्हिडिओ मध्ये देतो. तर हे आपले ग्रुप आहे केटी स्पर्धा गुरु म्हणून, नॉलेज ट्युटोरियल. त्याचा अर्थ होतो केटीचा अर्थ होतो नॉलेज ट्युटोरियल स्पर्धा गुरु. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र शासन सर्व स्पर्धा परीक्षा, रेल्वे भरती, आर्मी साठी आपल्याकडे मोफत मार्गदर्शन आणि मोफत PDF दिली जाते आपल्या टेलिग्राम ग्रुपला. टेलिग्राम ग्रुपची लिंक हे युट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो. ओके. पुढे पाहतो आपण RBI, रिझर्व्ह भारतीय रिझर्व्ह बँक. तुम्हाला 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँक बद्दल माहिती, म्हणजे 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली याची माहिती मी मला देणार आहो असं बोललो होतो. पाहून घ्या चला. स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली मित्रांनो. मुख्यालय मुंबई, सदस्य संख्या सध्या 21, आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामणराव देशमुख, मराठी माणूस होता चिंतामणराव देशमुख. 31 मार्च 1947 पर्यंत ब्रह्मदेश सरकारची बँक म्हणून
कार्यरत होती. ही बँक ब्रह्मदेश सरकारची पण बँक म्हणून कार्यरत होती. 15 ऑगस्ट 1947 पासून ते 3 जून 1948 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाकिस्तानासाठी मध्यवर्ती बँकेची भूमिका कार्य करत होती. का? कारण फाळणीनंतर पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सांभाळण्यासाठी काही नियमावली लागल्या गेली आणि त्या नियमानुसार मग काही दिवस या बँकेने पाकिस्तानचं सुद्धा काम पाहिलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 1 जानेवारी 1949 रोजी काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण या शब्दाचा अर्थ होतो ही संस्था कोणाच्याही वैयक्तिक मालकीची नसून ही संबंधित राष्ट्राची म्हणजे भारतीय केंद्र शासनाच्या मालकीची ही संघटना 1 जानेवारी 1949 ला करण्यात आली आणि याच 1949 ला बँकिंग प्रणाली कायदा सुद्धा करण्यात आला. पाहू आपण भारतीय बँकिंग प्रणालीवर काही प्रश्न. भारतीय मालकीची पहिली बँक पंजाब नॅशनल बँक. SBI बँक कायदा कधीचा? 1955 चा. बँकिंग विनिमय कायदा कधीचा? 1949 चा. का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? ते आहे मुंबई. सर्वप्रथम खासगी बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले होते? तर 1969 ला इंदिरा गांधीच्या काळात करण्यात आले होते. त्यावेळेस त्या 14 बँका होत्या. तर हे मी प्रश्नामध्ये टाकलं पण होतं. मी प्रश्न डबल घेत नाही पाहिजे. 14 दिले. 15 एप्रिल 1980 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर मित्रांनो ते 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. इथं चुकून 8 झालं. थोडं इथं समजून घ्या. भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ती पंजाबमध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर परदेशात सर्वाधिक शाखा असणारी भारतीय बँक कोणती? तर ती आहे मित्रांनो SBI. आता पाहू आपण नाबार्ड. नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकासाची बँक आहे. नाबार्ड बद्दल जर बोलायचं जर गेलं तर आणि ही नाबार्ड जी आहे नाबार्ड बद्दल आपण पाहू की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या बँकेने काय केलेलं आहे की विकासासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे नाबार्ड बँकेने. ही भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी काम करणारी सर्वोच्च बँक आहे. लॉंग फॉर्म काय आहे इंग्लिशमध्ये? नॅशनल बँक ऑफ ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. काय ते? नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. लक्षामध्ये असू द्या. पुढे पाहू नाबार्डची माहिती. मुख्यालय मुंबईत आहे आणि नाबार्ड भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. तिथं RBIच्या अंतर्गत प्रत्येक बँक काम करते. त्याबद्दल कोणतीही दुमत नाही. नाबार्ड ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील विकासासाठी निधी देते. नाबार्डने किसान क्रेडिट कार्डची सुविधा सुद्धा सुरू केलेली आहे. कोणत्या बँकेने किसान क्रेडिट कार्डची सुविधा केलेली आहे? तर नाबार्ड SHT बँक लिंकेज प्रकल्प सुरू केलेला आहे. नाबार्ड राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांची तपासणी करते. नाबार्डच्या योजनेअंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका कर्ज किंवा सबसिडी देऊ शकतात. ठीक आहे. तर बँकेविषयी थोडी एक माहिती बद्दल काढतो. बँक भारताबाहेर शाखा काढणारी पहिली बँक कोणती? बँक ऑफ इंडिया. वैज्ञानिक क्षेत्रातील सर्वात जुनी बँक कोणती? अलाहाबाद बँक.